तर आज होता अंड्याच्या भाजीचा बेत। तर इथं मी खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं घेतलं होतं। त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून खोबरं परतून घेतलं। खोबरं लालसर होईपर्यंत त्याला मी परतून घेतलं। ते थंड होण्यासाठी साईडला काढलं। त्याच तव्यामध्ये नंतर मी थोडंसं तेल टाकून कांदा आणि अद्रक, लसूण हे सगळं एकत्र मिक्स केलं आणि परतून घेतलं। थोडंसं लालसर होईपर्यंत कांदा देखील भाजून घेतला। ते मिश्रण मी नंतर मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यानंतर ते मिश्रण बारीक करून घेतलं। नंतर गॅसवरती एका पातेल्यात मी थोडंसं तेल ओतलेलं आणि जास्त तेल गरम नव्हतं झालेलं। त्यामध्येच मी हे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, ज्याने की भाजी अशी मिळून येते। कोणी भाजून टाकतात, कोणी तेलात टाकतात, तर आम्ही इथं तेलात टाकतो। छान असं ते जास्त गरम तेल असेल तर ते करपतं, त्यामुळे मीडियम तेल तापलेलं होतं। त्यानंतर लाल झाल्यानंतर ते पीठ मी त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकलं। छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा आमचं काळं तिखट, थोडीशी चटणी, लाल चटणी कलरसाठी आणि धनेपूड टाकली आणि 1 चमचा मटण मसालाही टाकला होता, पण तो विसरला याच्यामध्ये। तर हे सगळं मिक्स करून घेतलं। खाली करपणार नाही, म्हणजे पातेल्याला चिकटणार नाही याची काळजी घ्या। त्यामध्ये मी थोडंसं नंतर पाणी टाकलेलं आहे, ॲड केलेले, जेणेकरून ते खाली लागू नये। आणि थोडासा असं झाकण ठेवून थोडंसं ते परतून घेतलं मसाला छान असा शिजेपर्यंत। त्याच्यानंतर मी त्यामध्ये पाणी थोडंसं गरम केलेलं पाणी, म्हणजे कोमट असतं ते, जास्त कडकही नाही, ते पाणी मी ॲड केलं। त्याच्यानंतर अंडी, ही गावरान अंडी आहेत, ही गावाकडून आलेली, त्यामुळे मी भाजीमध्ये अंडी एक सोडली, त्याच्यामध्ये एक एक करून टाकले। त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड केलं, म्हणजे जेवढं मला रस्सा जास्त हवा होता त्यामुळे मी ॲड केलं पाणी। छान असं मिक्स केलं, त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याला उकळी येण्यासाठी ठेवून दिलं ते गॅसवरती। त्याच्यानंतर त्याला उकळी आली, त्यामध्ये मी मस्त अशी कोथिंबीर टाकली। तर तुम्ही इथं बघू शकता किती छान भाजी झालेली आहे, त्याला तरी पण खूप छान आलेली आहे। नंतर मी इथं साईडला गावाकडून दूध आलं होतं, खरवसचं होतं ते म्हशीचं। त्यानंतर ते दूध गाळून घेतलं मी आणि गॅसवरती गरम करायला ठेवलं। त्याच्यात टाकण्यासाठी गूळ घेतला, आमच्याकडे गुळाचा असतो, साखरेचाही करतात, पण आम्हाला गुळाचा आवडतो। मग त्यानंतर मी इथं गूळ टाकला आणि छान असं ते एक 10 ते 15 मिनटं उकळी येईपर्यंत छान त्याला शिजवून घेतलं, जेणेकरून ते खाताना कचकच लागणार नाही यासाठी। आणि साईडला कुकरही चालू होता भाताचा। तसंच इथं कणिक मळून ठेवली होती चपात्यांसाठी, तर मी इथं चपात्या करायला घेतल्या। आमच्याकडे घडीची चपाती असते, म्हणजे 3 पदरी अशी घडी घालून करतात। तर इथे छान अशा चपात्या मी करून घेतल्या। त्याच्यानंतर मी म्हणजे सर्व काही चपात्या करून घेतल्या एक एक करून। कोणाकडे यांना पोळी म्हणतात, तर कोणाकडे चपाती म्हणतात, आमच्याकडे तर चपातीच म्हणतात। छान अशा टम्म फुगलेल्या चपात्या मी बनवून घेतल्या। एक नाही, सगळ्याच फुगतात, फक्त शूटिंगसाठी एकच व्हिडिओसाठी छोटीशीच क्लिप घेतली होती। त्यानंतर चपात्या झाल्या सगळ्या, छान अशा मस्त भाजून वगैरे घेतल्या। तर माझं यूट्यूब चॅनल हे नवीन आहे, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा। त्याच्यानंतर मी इथं आहोंसाठी भाकरी केली आणि त्याच्यानंतर मी टिफिन भरले, त्यात जे बनवलेलं होतं ते अंड्याची भाजी, भात, थोडासा खरवस, भाकरी आणि चपाती असा काहीसा टिफिन होता। तर त्यानंतर मी खरवस बनवलेला तो खाल्ला। तर असा होता आजचा माझा दिवस। थँक्यू।